जे मला वाटलं होतं की जे नेस्टवालं वगैरे आपण काबोदरामा म्हणून पाहतो ते ॲक्च्युली काबोदरामा नाही आहे. तर इथून थोडंसं 1.4 किलोमीटरवर तो स्पॉट आहे, त्याला केप गोवा म्हणतात. खूप जणांचं असं कन्फ्युजन होतं की इथेच तो स्पॉट आहे, पण इथे तो नाही आहे. कशी घेऊन निघाले पण स्विमिंग पूल नाही आहे मला इथे, पण तरी आणले. बरं चल ठीक. पिजन कबूतर. हां पिजन कबूतर. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपली यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो गोव्यात आम्ही सांगितलं होतं मी की आम्ही प्रोग्रामसाठी का आलो होतो माझ्या नंदेच्या, आणि तो झाला आहे. आता थोडाफार आम्हाला वेळ आहे, म्हणजे 1-2 दिवस आहेत. सो म्हटलं की ठीक आहे आपण कुठेतरी जाऊया, गोव्यात आलो आहे तर आम्ही आज आलेलो आहे काबोदरामा फोर्टला, जे मला खूप दिवसांपासून जायचं होतं, तर राहून गेलं होतं. लास्ट टाईम आम्ही वेगवेगळ्या बीचला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो, तर यावेळेस आम्ही म्हटलं की तिथे जाऊया आपण. सो आम्ही आता निघालो आहोत तिथे काबोदरामा फोर्टला. ऑन द वे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करू, जे इथे थोडंफार आम्हाला माहिती जायचं तर तिथे जाऊ, आणि तिथून जर वेळ मिळाला तर पुढे एखाद्या बीचला अजून दुसऱ्या जाऊ. सो निवांत आहे, असं काही रिलॅक्स डे आहे, असं काही खूप प्लेसेस एका वेळेस जायचं असं काही नाही आहे. त्यामुळे झालं तर 2 बीच नाही तर एकच तेवढं करू आज. सो आता मी निघतोय, रुई गेली आहे पुढे, दाखवते मी. आता आम्ही आलो आहोत कॅफे तातोमा. ही मिरची भाजी छान आहे ना, ते पातळ आणि सुकी असं वेगवेगळं देतात. आणि सांडे भाजी, आणि हा बन, हा सचिन तेंडुलकरचा फेवरेट बन खावाला. हे बघ ते चर्च, आपण आलो होतो ना लास्ट टाइम, बंद होतं तेव्हा. फेमस चर्च बघते, हे बघ चर्च. कुठे जायचंय? दुसऱ्या बीचला. कालच्या बीचला काय झालं होतं? काल गेलती त्या बीचला काय झालं होतं? माशांनी घाण गेली होती म्हणून आपण गेलोच नाही त्या पाण्यात. आपण गेलोच नाही. हो आपण गेलोच नाही त्या पाण्यात. तू काय करणार बीचवर? मला पण पाणी करून फिश आणि घर काय नाही. तो तुझ्या बीचला पडती पण नाही. पडत पण नाही. तुला बीचवर आवडतं का स्विमिंग पूल मध्ये? बीच. बीच हा. का ग? अगं बीचवर मजा येते. पाणी खेळते तू? सो आता आम्ही पोहोचलो आहोत काबोदरामा फोर्टला. इथे पण बीचच आहे, आणि खूप इंस्टाग्रामवर बऱ्याच जणांनी हे पाहिलेलं असेल, म्हणून मला पण खूप दिवसांपासून यायचं होतं. आणि रोहिणी आणि मी पण केलेलं आहे ट्विनिंग आज, सेम. सो हे पण आहे साऊथ गोवामध्येच काबोदरामा फोर्ट. पासून आम्ही इथे आलो तेव्हापासून रोहित चालू आहे बीचवर जायचं. सो त्याला फायनली म्हटलं आज आता आलो, आणि आता तिला ते खूप नारळाची झाडं दिसत आहेत, तर ते नारळ काढायला चाललो असं तिचं म्हणणं आहे. नारळाचं झाड आहे, हो. भरपूर ऊन आहे, त्यामुळे रुहीला केलंय सेट असं. ते बघ ती काढते सारखं म्हणू. ऊन आहे बळा, लावचं. फक्त गॉगल घातला, नाही टोपी पण घातली. किती छोटं झाड आहे, म्हणजे खालीपर्यंत कैऱ्या आल्यात. बापरे. असं आहे फोर्ट एंट्री. इधर जा रहे हो, इधर रुको. चलो चलो.
शेतामध्ये आली म्हणे. शेतामध्ये असं खडक. अच्छा म्हणून शेत दिसते ते. शेत नाही बा, किल्ला आहे किल्ला. हा शेत नाही. असं इकडून गेलं की बीच आहे, मग तिकडे चाललं. फोर्टचं पडलंय बरंच काय काय. मग इकडून चालते खाली. हो किती छान आहे म्हणा. आई येते. हो येते ना आई. हे चल हे कोलासारखंच आहे उतरायचं एकदम. हो मस्त आहे. पेबल पॉइंट आहे हा. अच्छा फक्त पेबल टाकलेत म्हणून पेबल बेंच. डोंट स्टँड, फक्त बसा. म्हणजे ते वरून जे सुरू झालं पेबल स्टँड इथपर्यंत पेबल्स मध्ये पॉइंट बनवलं. तुम्ही पप्पा सोबत सोबत पितात. हे जे बीच होतं याला पेबल बीच असं पण म्हणतात आणि काबोदरामा फोर्ट पण म्हणतात. पण जे मला वाटलं होतं की जे नेस्टवालं वगैरे आपण काबोदरामा म्हणून पाहतो ते ॲक्च्युली काबोदरामा नाही आहे. तर इथून थोडंसं 1.4 किलोमीटरवर तो स्पॉट आहे, त्याला केप गोवा म्हणतात. खूप जणांचं असं कन्फ्युजन होतं की इथेच तो स्पॉट आहे, पण इथे तो नाही आहे, तो पुढे आहे. सो आता आम्ही वापस गाडी जिथे पार्क केली तिथे जाणार. तिथं गाडी घेऊन तिथे जाता येतं वर, तर तिकडे जाणार आहोत. सो तुम्ही पण जर इंस्टाग्राममध्ये बघून काबोदरामा फोर्टचं तिथे वगैरे फोटो काढायचं म्हणून येत असाल तर इथे न येता तुम्ही डायरेक्ट केप गोवाला जाऊ शकता. तसा हा पेबल स्पॉट पण पेबल्स बीचवाला स्पॉट पण छान आहे, वेगळा आहे काहीतरी. तर हा पण तुम्ही बघू शकता. पण खास जर तेवढ्यासाठी येत असाल तिथल्या फोटोजसाठी किंवा तिथल्या स्पॉटवर जाण्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट केप गोवाला जाऊ शकता. सो आम्ही आता तिथे चाललो आहे. तिथे गेल्या तिकडचं तुम्हाला मी सगळं दाखवतो. हवे म्हणून इथे चर्च आहे बाळा, इथले काबोदरामा चर्च आहे म्हणून असं नाव आहे. फोर्ट असा सच काही नाही. हा राऊंड मारायला, पण हे फक्त असं वॉल सारखंच आहे, फोर्ट नाही आहे. कुठे पोहोचलो आपण एक्झॅक्ट समोर. इथे फोटो काढू आता आपण. केप गोवा रेस्टॉरंट आहे तिकडे आणि त्यांनी हा पॉइंट केला आहे. 2-3 असे वेगवेगळे फोटोजेनिक पॉईंट. त्यांचे सनसेटला अजून छान येतील फोटो. आता तर दुपार झाले. त्या नेस्टवाल्या स्पॉटच्या ठिकाणी आम्ही भरपूर सारे फोटो काढले, कारण तेवढ्यासाठीच मी तिथे गेले होते. खाली बीचला जायला इथून जावं लागतं जर तुम्हाला खाली जायचं असेल आणि बीच बघायचं असेल तर. पण आम्ही खाली नाही जाणार, खूप खाली चालत जायचं आहे. आणि आम्ही तोपर्यंत विचार केला की आम्ही दुसऱ्या बीचला जातो जिथे रुहीसाठी चांगलं आहे आणि आम्ही आधी पण गेलो होतो, तो म्हणजे बेनोली बीच. तर आम्ही तिथे जायचा प्लॅन करतो. इथे खाली नाही जाणार आहे. तर तुम्हाला फक्त बीच आणि सगळं एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही इथेच खाली जाऊ शकता. साऊथ गोव्यामधलं जर कोणतं फक्त बीच एक तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही खाली जाऊन हे बीच पण मस्त एन्जॉय करू शकता. तिथे पण खाली एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिथे साधारण 1 ते 1.5 तास तुम्ही बसू शकता. म्हणजे एका वेळी फक्त 1 ते 1.5 तासच बसू शकता, पण नंतर वेगळे परत चार्जेस ते लावतात. सो त्यानुसार तुम्ही प्लॅन करून तिथे जाऊ शकता. फूड काही एवढं छान नसतं असं मी ऐकलं होतं, पण बाकी सगळं ॲम्बियन्स आणि बाकी सगळ्या व्ह्यूसाठी तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. चालव बैलगाडी. आता आम्ही कुठे चाललोय? बेनोली बीचला. सो ते मला खूप आवडतं कारण तिथं पाणी असं खूप खोल नाही आहे, सरळ आहे. चोरुहीला खेळायला खूप छान आहे ते बीच, म्हणून मला तिथे जायचंच होतं. म्हणून आम्ही इथे खाली नाही गेलो. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इथेच खाली जाऊ शकता. पण मला असं वाटलं की इथे जरा शॅक्स वगैरे पण नाही आणि खूप दगड आहेत. बरं ओयला डान्स. आता बीचला जायचं तर इथे खूप स्टोन्सवाला बीच होतं, म्हणजे दगड होते. तर ते काय मला वाटलं रुहीसाठी चांगलं नाही आहे, जर तिला पाण्यात जायचं आहे तर म्हणून मग आम्ही तिकडे चाललो. नीट तर कर ओयला डान्स. नीट कर ना ओयला कर.
तर इथून 17 किलोमीटर आहे ते. साऊथ गोवामध्येच आहे, पालोलिमच्याच तिथे बाजूला आहे. पण ते खूप क्राऊडेड बीच आहे पालोलिम. पण बेनोलिममध्ये एवढे क्राऊड नसतं असं आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तर नव्हतं, आता माहीत नाही. पण बघूया मग तिथे गेल्यावर आता. पण तो मला आवडतो सी तिथला, छान आहे म्हणून मग तिथेच ठीक आहे रुईसाठी. मस्त पॉइंट आहे ना एकदम हा असा. स्वतःच घेऊन निघाली का ती? कशी घेऊन निघाली? स्विमिंग पूल नाही बा इथे, पण तरी आणले बरं. चल ठीक. हा पिजन कबूतर खूपच इथे असलो आहोत बेनोलिम बीचला. इकडे जे रेस्टॉरंट आहे तिथे हट्स वगैरे असं आहे, तो त्यांच्या बॅक साईडने आम्ही आलोय. तर तिथून आम्ही एंट्री घेतोय. जास्त क्राऊडेड बीच नसतं त्यामुळे बरं आहे की शांत आहे सगळीकडे. सो हे असे हट्स आहे तिथे तुम्ही राहू शकता. आणि हे रेस्टॉरंट पण आम्हाला खूप आवडलेलं. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तो आम्ही इथे खूप वेळ टाईम स्पेंड केलेला. खूप मस्त आहे. आणि लगेच समोर बीच. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की आम्हाला इथे 1 डे स्टे करायचं होतं, पण ते काही पॉसिबल नाही झालं. त्यावेळेस आता नेक्स्ट टाइम बघू. काय खेळते रुहीने? लगेच आलं की काहीतरी खेळायला सुरुवात केली. काय हे बहा हे घेऊन खेळते ना हा जास्त, म्हणून मला आवडतो जास्त. बीच प्लेन आहे आणि जसं मला पहिले होतं तसंच सगळं आहे, काहीच बदललं नाही. म्हणजे बीचने ऑब्विसली पडली पण काहीच बदललं. रुहीला कधी एकदा पाण्यात जायला असं झालेलं, म्हणून मग पहिले तिला मस्त रेडी केलं. काय रशियन सॅलड थोडंसं खाऊन मग जाऊया. मस्त सनसेटची वेळ झालेली, त्यामुळे बीचवर मस्त त्याचं रिफ्लेक्शन दिसत होतं सनचं. खूप सुंदर दिसत होतं सगळं. आणि रुहीला पाण्यात जायला जरा तिला परत कधी एकदा पाण्यात जायला तिची जी एक्साइटमेंट होती ती तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर. ती पाण्यात जायला घाबरते पण आणि तिला जायचं पण असतं. सो एकूणच तिला दोन्ही करायचं असतं. तर ती आम्हाला धरून पण बसते आणि पाण्यात पण जाते. आणि त्या दिवशी नेमकी पौर्णिमा असल्यामुळे लाटा खूप मोठ्या प्रमाणावर येत होत्या. अगदी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लाटा मी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. सो रुहीच्या अगदी म्हणजे डोक्यापर्यंत लाटा येत होत्या, म्हणून मग तिला सारखं वर उचलून घ्यावं लागत होतं. पण खूप मजा येत होती. रुहीने तिथं बीचवर नवीनच खेळायला शोधून काढलं होतं. ती तिथली माती घ्यायची, म्हणजे जी रेती होती ती घ्यायची आणि जाऊन पाण्यात जाऊन टाकून यायची. असं तिचं सारखं तेच खेळणं चालू होतं. आणि आज नेमकी पौर्णिमा आहे आज, त्याच्यामुळे खूपच लाटा आहेत. त्यामुळे तरी थोड्या लाटा भरपूर येत नाही तर एवढ्या पण नाही. तर आज खूप मोठ्या मोठ्या लाटा आहेत. पण मज्जा येते की रुहीने पण मज्जा केली खूप आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं.
नंतर आम्ही मस्त फोटो सेशन केलं छानपैकी. तिथे खूप छान व्ह्यू होता, त्यामुळे मग आम्ही एक एक करून फोटो आणि रील्स बनवले. म्हणू पप्पा आता चेंज करून आले, ओलं करशील परत. पण रुहीला मात्र पाण्यातच जायचं होतं. ती काय ऐकतच नव्हती, सारखं तिला पाण्यातच घेऊन चला तिचं असं चालू होतं. लाटा बघ जोरात येत आहेत आता. खाली मळते वाटत, कशी मळते. तिला काही यायचं नाही आले मातीतनं बाहेर. वाव किती छान वाटते. लाईट्स पाहिजे होते पण व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता. आणि जसं की मी सांगितलंच की बेस्ट तर ते बीच तर मला पहिलेच आवडतं, त्यामुळे तुम्ही कधी पण जर साऊथमध्ये गेला तर नक्की त्या बीचला जाऊ शकता. फॅमिलीसोबत असाल किंवा तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी लेस क्राऊडेड बीच आहे आणि छान आहे खेळायला. सो तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता. आणि काबुदरामाचं म्हणाल तर ते जे वाईब होती किंवा जे इंस्टाग्रामवर आता सध्या खूपच चालू होतं ते, म्हणून मला पण वाटलं होतं की काय आहे वगैरे. सो चांगलं आहे, म्हणजे अगदीच काही खूप वाव वगैरे मला नाही वाटलं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी फोर्ट सारखं आहे ते काबुदरामाचं काबुदरामाचा फोर्ट वगैरे. आणि तिथून पुढं मग ते केप गोवामध्ये फक्त ते नेस्ट सारखं आहे जिथे तुम्ही फोटो काढू शकता. आणि प्लस खाली जाऊ शकता, तिथे खाली रेस्टॉरंट वगैरे थोडंफार शॅक्स नाही आहेत पण असं रेस्टॉरंट वगैरे आहेत. तिथला पण बीच तुम्ही बघू शकता. तो काय आम्ही केला नाही, मी तुम्हाला सांगितलं ते का वगैरे. सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते एक बीच पण करू शकता. एक वेगळ्या बीचवर जायचं असेल काहीतरी म्हणून तो पण बीच चांगला आहे. आणि फर्स्ट जे काबुदरामा फोर्टमध्ये गेलो होतो, पेबल्स बीच पण त्याला म्हणतात, ते पण काहीतरी म्हणजे बघायला सगळा व्ह्यू पॉईंट छान आहे. थोडंसं ट्रेकिंग केल्यासारखं आपण फील आहे, चढत खाली उतरत वगैरे. सो दोन्ही पण ठीक आहे, वेगळं काहीतरी आहे, सो तुम्ही नक्की जाऊ शकता. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.